श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आज आहे अक्षय तृतीया आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। तर काल रात्रीच आम्ही अर्धी तयारी करून ठेवली होती स्वयंपाकाची, म्हणजे जे चिंचोणी बनवायचं आहे ना आज, तर त्याच्यासाठी आईने काल रात्री चिंच सर्व भिजू घालून दिल्या होत्या। त्याच्यानंतर इथे वाया भिजू घालून ठेवला होता आणि त्यानंतर थोडेसे म्हणजे मसाले असतात जे चिंचेमध्ये टाकायचे असतात ते भिजू घालून ठेवले। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:15। तर आज आम्ही लवकर उठलो, आई आणि मी 6 वाजताच उठलो। त्यानंतर मग चहा घेतला। इथे म्हटलं चला आता अगोदर झाडझूड करून घेते, आंघोळ राहिली माझी करायची, म्हटलं अगोदर पूर्ण झाडझूड करते त्यानंतर मग आंघोळ करते। कारण की मी जर सकाळी लवकर उठली ना, म्हणजे 5-6 वाजता जर उठली ना, तर मी आंघोळ थोडीशी उशिरा करते, म्हणजे 7-7:30 वाजता करते। मग जर लगेचच मी आंघोळ केली ना, म्हणजे 5-5:30 वाजता जर मी आंघोळ केली ना, तर मला आणखीन झोप येते। म्हणून मग विचार केला की आज आपण लवकर उठलो तर अगोदर मी झाडझूड करून घेते, त्यानंतर मग आंघोळ करते। जर मी आंघोळ केली असती ना तर आज मला खूप झोप आली असती, म्हणून मी ना लवकर म्हटलं चला बाहेरची आटपून घेते। आता झाडझूड करून घेतली, अंगणामध्ये मस्त पाणी टाकून देते, त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून घेते। तर आज खूप छान हवा होती बाहेर आणि बद्दल पण होती, आणि तसं पण आहे ना 2 दिवस पाणी सांगितलेलं आहे। तर तुमच्या इकडचे संध्याकाळचे जेवढे पण कामं असले ना ते लवकर करून घे जा, कारण की मागे पण असं सांगितलं होतं की 2-3 दिवस पाऊस येणार आहे, आणि इतका पाऊस आला की तुम्हाला काय सांगू। आणि त्याच्यातच आहे ना गारपीट पण खूप झाली होती, खूप मोठ्या अशा गाऱ्या पडल्या होत्या। तर पूर्ण झाडं पडले होते, लाईटचे खंबे पडले होते आणि नुकसान खूप झालं होतं। तसं पाहिलं तर आपल्या नुकसानापेक्षा शेतकऱ्याचं नुकसान खूप झालं, कारण की त्यांची पिकं उभे होते। कारण की आमच्या इथं गहू होता ना, तर मागचा जो आमचा गहू होता ना त्याला खूप नुकसान झालेलं आहे। तर म्हणून म्हणत आहे मी की आता पण पाणी सांगितलेलं आहे, तर आपल्या घरामध्ये दळण, गहू, दाणा वगैरे आहे ना हे सर्व भरून ठेवा, कारण की लाईटचा काही भरोसा नाही आहे। चला तर मग आता बाहेरचे सर्व कामं झाले, आता घर पुसून घेते आणि पुन्हा तुम्हाला मी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देते। तर आता इथे आई आतमध्ये सर्व तयारी करतात स्वयंपाकाची, मी बाहेरचं सर्व आटपून घेतलेलं आहे। तर इथे आईने आता बरबटीची जे डाळ आहे ही मिक्सरमधून बारीक काढून घेतली, आणि कारण ज्या चिंच भिजू घालून ठेवले होते ना त्या चिंचेचं पूर्ण असं पाणी तयार करून घेतलेलं आहे। आणि इकडे आईने कुकरमध्ये आंबे पण लावून दिलेले आहेत, म्हणजे आई आज आमरस पण बनवणार आहेत। आणि तसं पण आई दरवर्षी आमरस पण बनवतात आणि चिंचोणी पण बनवतात। तर आईची तर अर्धी तयारी झाली होती स्वयंपाकाची, तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आईची हेल्प करण्यासाठी। आणि तसं पण तुम्हाला तर माहितीच आहे की मी आईच्या मधात करत असते, म्हणजे गुळगुळ करत असते। तर इथे आता मी काय म्हणतो आपण त्याला, भात आणि बटाटे हे कुकरमध्ये लावून देत आहे। त्याच्यानंतर मग आई इथे आता चिंचोणी, आमरस आणि भाजी आणि कढी बनवतील, आणि त्याच्यानंतरचा जो पण बाकीचा स्वयंपाक आहे म्हणजे तळण, पोळ्या वगैरे हे सर्व मी करणार आहे। तर इथे आईने आता गंजामध्ये तूप टाकून ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे असं खापर टाकून ठेवलेलं आहे, जे आम्हाला जे आपण भरणं आणतो ना तेव्हा ते सोबत मिळते। तर त्याच्याच्यानेच आहे ना चिंचोणीची जे चव आहे ना हे खूप छान लागते। तर आईने आता त्या गंजामध्ये चिंचोणीचं पाणी आणि हे टाकून दिलेलं आहे, आणि इकडे पूर्ण तो वाया आणि त्याचा जो मसाला होता ना हा तयार करून घेतलेला आहे असं। तर आई आता त्या थोड्या वेळानंतर ते पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत। तर अगोदर आईने ना चिंचेला थोडंसं होऊ दिलेलं आहे, नंतर मग ते टाकून देतील। तर इकडे आता आंबे पण झाले होते, तर आता इकडे आई आमरस बनवत आहे, आणि दुसरीकडे मी आईला जो गूळ आहे जो चिंचोणीसाठी आणि आमरससाठी आपल्याला पाहिजे तो गूळ खिसून देत आहे, कारण की ज्या छोट्या छोट्या भेल्या होत्या गुळाच्या पण त्या खूप कडक होत्या, म्हणून मग आता इथे आईची हेल्प करत आहे मी। तर आईने हे जे म्हणजे मसाला होता ना त्याचं पाणी आईने असं तयार करून घेतलं होतं, तर ते पाणी चिंचीमध्ये आणि आपल्या आमरसमध्ये टाकून दिलं। तर आता दोन्ही पण रेडी आहेत, आमरस पण रेडी आहे आणि चिंचोणी पण रेडी आहे। आणि त्याच्यानंतर मग आई भाजी बनवतील, त्याच्यानंतर मग मी माझे बाकीचे कामं करणार। तर म्हटलं चला आई आता तिकडचं आवरेपर्यंत म्हणजे किचनमध्ये होत्या तर मी देवपूजा करून घेते, कारण की निहू उठल्यानंतर मग तिची गडबड चालू राहते आणि तिला घेऊन बसावं लागते। म्हणून मग मी आईला म्हटलं की मी लवकर तिकडचं आटपून घेते, तुम्ही किचनमधलं आटपून घ्या। तर बस आता देवपूजा झाली, कपडे धुतले होते तर ते बाहेर टाकून देते। आणि आज खूप सारं स्वयंपाक बनवावं लागत असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर म्हणून मग आता आम्ही आज लवकर लवकर सर्व कामं करून घेत आहोत, कारण की निहू उठली ना तर मग ती अजिबात आम्हाला काहीच करू देत नाही। आमची निहू पा कुठे येऊन बसली पायऱ्यामध्ये, तू TV पाहायला इथं बसली का? सोफ्यावर बस ना। हां आजीने बनाना दिला ना तुला, मग तिथे बस सोफ्यावर, इथं कशाला येऊन बसली? उठूनही निरल तिथं।
बंदर आहे की तू बंदर छोटा बंदर बंदर कालू मदारी आया ते बंदर आला बंदर मदारी आला मदारी. चला आता 9:15 वाजलेले आहेत. आता इकडचं सर्व झालेलं आहे काम वगैरे. आई इथे आता ताट वाढतील तिथपर्यंत मी तळण करून घेते. पूजा झालेली आहे पूर्ण माझी. तर सर्वात अगोदर इथे मी यांना कणिक भिजवून घेत आहे. म्हणजे कसं माझं तळण होईपर्यंत कणिक मुरणार, तर म्हणून मी यांना कणिक भिजवून ठेवून दिलेली आहे. तर आता इथे आमची इथं मान आहे रव्यांच्या पापडांचा. तर इथे आता यावर्षी पण आम्ही रव्याचे पापड बनवले होते, तर ते रव्याचे पापड तळून घेत आहे. कुरड्या पापड, त्याच्यानंतर मग आज आम्ही आपले याचे पण पापड तळले तांदूळाचे. ते पण आम्ही मागच्या वर्षी बनवले होते, पण यावर्षी बनवणं झाले नाही. तर म्हणून मग मागच्या वर्षीचेच मी पापड तळून घेतले. आणि सर्व तळून झाल्यानंतर मग इथे आता भजे वडे आहेत ना हे तळून घेत आहे. आणि तसं पण मला आहे ना तळण करायला खूप आवडते. म्हणजे मला तुम्ही कितीही तळण करायला लावा, मी तळण करू शकते, कारण की मला खूप मजा येते तळण करायला. तर म्हणून मग मी लवकर आता ते कामं करून घेतले. पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आईने इथे आता आजीचं ताट वाढून दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आज खूप सारे पदार्थ आहेत जेवणामध्ये. तर वडे, भजे, कुरड्या, पापड, त्याच्यानंतर आमरस, चिंचोणी, कढी, भाजी हे सर्व आज आम्ही बनवलेलं आहे. इथे आता ताट तयार आहेत. इथे आता पप्पा आजीची पूजा करतील आणि त्याच्यानंतर मग अग्निघास टाकतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करू, कारण की आजीचं अग्निघास टाकेपर्यंत आमच्या सर्वांना उपास असतो. तसं तर मुलाला आणि सुनीला उपास असतो, पण आम्ही विचार केला की नाही बा आम्ही पण दोघंजण आता उपास करू. तर म्हणून मग आता आम्ही चौघांचा पण आज उपास आहे. तर आज आमच्यासोबत आहे ना माझ्या मुलीने पण उपास केलेला आहे, कारण की तिने आज सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तसं तर तिला पापड इतके आवडतात की तुम्हाला काय सांगू. पापड, कुरडी, भजे हे तिला खूप आवडतात, पण आज काय माहिती काय झालं, तिने काहीच नाही खाल्लं. तर आज मला ना खूप छान वाटत आहे की बा आमच्याबरोबर न्यूजा पण उपास झाला. चला तर मग फ्रेंड्स, आता 10:30 वाजलेले आहेत आणि आता सर्व आमचं झालेलं आहे रेडी. पप्पानी इथली पूजा करून घेतली, आजीला आम्ही ताट दाखवून दिलेलं आहे. आता पप्पा बाहेर पूजा करत आहे आणि अग्निघास टाकत आहेत बाहेर. तसं तर आतमध्ये तर अग्निघास टाकून झालेला आहे, आता बाहेर टाकत आहे. तर कावडे आल्यानंतर मग तो जे घास टाकलेले आहेत पप्पांनी ते खातील. आता बाहेर पूजा करणं चालू आहे. चला मी पण आता पाया पडते. हवं आली 10:30 वाजले आणि सर्व आमचं रेडी झालेलं आहे. तू पण कर. चला हा देऊ अजून दे तुला काय पाहिजे. हे आता नंतर घरा आतमध्ये दे तुला. चल ये इकडे. चला आता झालं सर्व. तर आता आजीचं जेवण झालेलं आहे. आता आमच्या निहूला पण भूक लागली, तर तिला मी भजा देते आणि त्यानंतर मग सर्वांना ताट वाढून देते. तर आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. मी राहिली होती तर विचार केला अगोदर सर्व किचन आवरून घेते, त्याच्यानंतर मग मी जेवण करायला बसते. तर चला तर मग फ्रेंड्स या सर्वजण जेवण करायला. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.